माझा एक छोटासा प्रयत्न खरं प्रेम करणाऱ्यांसाठी. काही लाईन्स. मी AR गायकवाड मॅडी, त्याच खरं प्रेम करणाऱ्यांपैकी एक. आज मला काहीतरी बोलायचं होतं. बोलायला सोबतीला कोणीच नव्हतं. थोडा वेळ बसून विचार केला, येईल कोणतरी सोबतीला. मनात काहीतरी सलत होतं, पण ओठावर काही उमजत नव्हतं. पाहिले वळून चोहीकडे, पाहत नव्हतं कोणी माझ्याकडे. वाट पाहून कोणाची कशाला कोणाला बोलवायचे. ऐकायला नव्हते माझं कोणी, बोलायचे राहून गेले मनामध्ये. माझे कोणाला ऐकायचे नव्हते, मला काहीतरी बोलायचं होतं. मग अचानक ती आली आणि हळूच मला म्हणाली, एक विचारू का? मी म्हणलो 1000 विचार. ती म्हणली, मी तुझी होणार नाही, तरी पण तू एवढं प्रेम का करतोस? मी शांत राहिलो. परत ती म्हणली, सांग ना प्लीज. तरी मी गप्पच राहिलो. ती म्हणली, सांगणार रे, असं शांत नको बसूस. मी बोललो, खरं सांगू? ती म्हणली, खरं सांग प्लीज. मग मी म्हणलो, ऐक. मला तुला मिळवण्यासाठी माझं कधीच तुझ्यावर प्रेम नव्हतं. तू सतत हसत राहावी म्हणून माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. माझं तर तुझ्या त्या भोळ्या मनावर प्रेम आहे. तू कधी दुःखी राहू नये हा विचार करताना तू माझी होशील की नाही याचा मी कधीच विचार पण केला नाही, न मी तर कधी करणार पण नाही. कारण तुला मिळवण्यासाठी मी कधी प्रेमच केलं नव्हतं. तू सुखी आहेस हेच माझं प्रेम आहे. तुला मिळवण्यासाठी जर माझं प्रेम असतं तर ते खरं प्रेम नाही, ते स्वार्थी प्रेम ठरलं असतं. तू माझं प्रेम आहेस, तू माझं स्वप्न आहेस, आणि त्या स्वप्नातही तूच आहेस. आय लव्ह यू सो मच, आय मिस यू सो मच, आय हग यू. आणि खरं प्रेम कधीच संपत नाही डिअर, कधीच नाही. कोणीतरी आवडणं म्हणजे प्रेम, की कोणातरी डोळ्यात हरवून जाणं म्हणजे प्रेम. कोणाला तरी सारखं पाहत राहावं असं वाटणं म्हणजे प्रेम, की कोणाला तरी विसरता न येणं म्हणजे प्रेम. कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणं म्हणजे प्रेम, की आपली आणि कोणाची तरी आवडी जुळणे म्हणजे प्रेम. कोणी स्वप्नात येणं म्हणजे प्रेम, की कोणाच्या सहवासात स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम. कोणी विश्वास ठेवणं म्हणजे प्रेम, की कोणाचा तरी विश्वास कधीच न तोडणं म्हणजे प्रेम. कोणाला माफ करणे म्हणजे प्रेम, की कोणाला तरी उगीच माफी मागणे म्हणजे प्रेम. कोणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम, की कोणी न मागताच काहीतरी देणं म्हणजे प्रेम. कोणासाठी रडणारं मन म्हणजे प्रेम, की कोणाच्या तरी आठवणीत हसवणारं मन म्हणजे प्रेम. कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम, की कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम. कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम, की कोणासोबत आयुष्यभर थांबणं म्हणजे प्रेम. कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम, की कोणातरी सोबतीतला आनंद म्हणजे प्रेम. सो मिस यू डिअर, आय लव्ह यू सो मच.